9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? ती मुलगी होती, बहीण होती, पत्नी होती. त्याहून जास्त ती एक सुपरवुमन होती. याहून जास्त आणखी काय सांगू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? तू दिलेला आई पण खूप खास आहे. मातृत्व ही देवाची देणगी म्हणून मुठभर मांस आहे. पालकत्व हाच आमच्या जीवनाचा आता ध्यास आहे. बाळा, तू दिलेला आई पण खूप खास आहे. हे आई पण मी शब्दात कशी सांगू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? जिकिरीचे पहिले 3 महिने तू कसा असणार या कल्पनेत गेले. तुझ्या डॅडीने आणलेला पोस्टरवाला बेबी आणि सोनू मामाचा हॅपी गो हेल्दी बेबी पाहण्यात जात होते. 5चा अलार्म, शाळेची ओढ, ट्रेन टाइम टेबल टू स्कूल टाइम टेबल असा प्रवास सुरू होता. हा प्रवास मी काही ओळींमध्ये कसा मी मांडू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? भेटण्याची ओढ होती, आतुरता होती, त्याहूनही जास्त नजर माझी वूट ॲपवर होती, कारण तुझी मम्मा बिग बॉस देखील पाहत होती. डॉक्टर मामाने गिफ्ट दिलं श्री तांबेंचं गर्भसंस्कार. डॉक्टर मामाने गिफ्ट दिलं श्री तांबेंचं गर्भसंस्कार. वाचन आणि आचरण करून यूट्यूबवर रामायण पाहून केला तुझ्यावर मी रामापेक्षाही जास्त भरतासारखा निस्वार्थ संस्कार. या संस्काराची व्याख्या मी शब्दात कशी सांगू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? सोनोग्राफीच्या माध्यमातलं रूप तुझं किती दुर्मिळ आणि निराग असते, जसं हरणीचं गोंडस पाडस असते. आनंद अश्रू ओघळले होते तुझे इवलेसे हात आणि इवलेसे पाय पाहून. दोघेही सुखावलं होतं मॉनिटरवरचं रूप पाहून. त्या सुखाला मी शब्दात कशी सांगू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? 23 एप्रिल 2020, दिवस एक, आठवणी अनेक. असंख्य वेदना यातना, यात इवलासा मऊ लुसलुशीत देह तुझा. त्यात आई म्हणून पुनर्जन्म झाला माझा. या पुनर्जन्माची गाथा मी शब्दात कशी सांगू? हे दैवी मातृत्व मी शब्दात कशी सांगू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? सुखाची पहाट, चैतन्याची लाट. कोरोनामुळे लॉकडाऊनने केला सगळ्यांचाच घात. प्रिन्सच्या वेलकमला गालबोट लागलं थोडं, पण मामा आणि आईबाबांनी ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. हे प्रेम, हे वात्सल्य मी शब्दात कशी सांगू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? मम्मी पप्पा झाले आई बाबा, भैया बहिणी झाले डॉक्टर मामा आणि मामी, भाऊजी आणि ऋतिका झाले अंकल आणि आंटी, सोनू झाला छोटा मामा, अंकिता झाली लाडकी आत्तू आणि एकुलत्या एक बिस्किटाची खारी झाली स्वरा दिदी. सुख म्हणजे स्त्रीचा आईपणासाठी झालेला पुनर्जन्म आणि सुखाची अनुभूती म्हणजे नवीन नात्यासाठी झालेला दोन्ही परिवारांचा नवा जन्म. ही सुखाची अनुभूती मी शब्दात कशी सांगू? 9 महिन्यांचा प्रवास बाळा, काही ओळींमध्ये कसा मी मांडू? काही ओळींमध्ये कसा मी मांडू?